परिसरातील विकासाचा नवा अध्याय. नेरळ परिसरातील 137 कोटींच्या रस्ते विकास कामांचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन संपन्न. नेरळ शहरातील नागरिकांसाठी आजचा दिवस विकासाचा नवा टप्पा घेऊन आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना अखेर गती मिळाली असून तब्बल 137 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामाचे भूमिपूजन शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते साई मंदिर नेरळ परिसरात उत्साहात पार पडले. या कामांमध्ये दामत गेट ते आंबिवली पेशवाई मार्ग रस्त्याचे काँक्रिटीकरण, साई मंदिर ते सुगवे रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच माथेरान स्वागत कमानी नेरळ ते पोहीगाव रस्त्याचे काँक्रिटीकरण या 3 प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. या कामांच्या पूर्णत्वामुळे नेरळ शहरातील वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात येणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रसंगी बोलताना कर्जतचा शाश्वत विकास हाच आमचा ध्यास आहे. पर्यटन दृष्टीने वाढणारे इन्फ्रास्ट्रक्चर, स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हेच आमचे उद्दिष्ट. ज्यांना काही काम शिल्लक नाही ते केवळ टीका करण्यात वेळ घालवतात, पण आम्ही मात्र जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत. तसेच नेरळ रेल्वे गेट परिसरातील वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा म्हणून येथे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असेही सांगण्यात आले. नेरळ बस स्थानकावर प्रवाशांसाठी ई-टॉयलेट सुविधा उभारण्याचे नियोजन देखील करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यात माजी पंचायत समिती सभापती तथा युवसेना तालुका प्रमुख अमर मिसाळ व कोल्हारी सरपंच महेश विर्ले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशदादा टोकरे, उपतालुका प्रमुख सुदामदादा पवाळी, युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाददादा थोरवे, तालुका संघटक शिवराम बदे, उपतालुका प्रमुख शरद ठाणगे, उपतालुका प्रमुख भरतजी डोंगरे, विभाग प्रमुख रत्नाकर बडेकर, विलासदादा हजारे, ज्ञानेश्वरदादा भगत, उपसरपंच सौ सविता कोळंबे, सौ ज्योत्स्ना महेश विर्ले, श्री रोशन मस्कर, सौ अस्मिता विर्ले, साक्षी विर्ले, नूतन पेरणे, गीता गणेश मोरे, उत्तम शेळके, उपतालुका प्रमुख अंकुश दाबणे, मयूर पेरणे, सोमनाथ विर्ले, जयवंत साळुंके, कैलास विर्ले, नरेश कालेकर, परेश कोळंबे, प्रशांत झांजे, शाखा प्रमुख श्री महेश हजारे, श्री भावेश बोंबे, दीपक घाटे, सोपान ठाणगे, नितीन आहिर, श्री मनोहर ठाणगे, श्री नारायण पिरकर, नरेंद्र गोमारे तसेच असंख्य शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की आता नेरळ शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील आणि वाहतूक सुरळीतपणे चालेल असा विश्वास व्यक्त केला. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड.